नमस्कार, मी योगेश चौधरी। आज मी तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये कसं फ्रॉड झालेला आहे पुण्यातील एक महिलेसोबत माझ्याकडे जी माहिती आलेली आहे त्या संदर्भात माहिती देणार आहे। तर हा व्हिडिओ आपण आवर्जून पूर्ण बघावा आणि जे कोणी ऑनलाईन ऑर्डर करतात त्यांना पण शेअर करावा, जेणेकरून त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये। तर पुण्यातील एक महिला आहे, तिने 2700 रुपयाचा ड्रेस ऑनलाईन ऑर्डर केला होता। त्यासाठी तिला तब्बल 6,20,000 रुपये इतके पे करावे लागले। माइंड गेम वापरून या सायबर भामट्यांनी, तुम्हाला सांगायचं हा व्हिडिओ आपण पूर्ण बघावा। तुम्ही सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करत असाल, सीओडी ऑर्डर करत असाल तर पूर्ण बघा। पुण्यातच घडलं नाही तर देशभरात हा सीओडी फ्रॉड त्यांनी चालू केला। मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू नका। हे जे भामटे आहे ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे फसवतात, तुम्ही कल्पनाच करू शकत नाही। पुण्यातील महिलेला तब्बल 6,20,000 रुपयाला गंडा घातलेला आहे। पुण्यातील एक महिला आहे 45 वर्षाची, तिने biba.in या वेबसाईटवरती 1697 रुपयाचा एक ड्रेस कॅश ऑन ऑर्डर त्याची ऑर्डर केली होती। मग काय घडलं? घटना घडली 24 ते 26 डिसेंबर 2025 या काळात पुण्यातील औंध परिसरातील पारसर चौकातल्या एक अपार्टमेंटमध्ये ही महिला राहतात। त्यांनी 24 डिसेंबरला ड्रेस निवडला, त्या पोर्टलवरती biba.in वरती ऑर्डर प्लेस केली। काय झालं? 25 डिसेंबरला त्यांना एक फोन कॉल आला। त्या व्यक्तीने सांगितलं की मी biba.in चा कर्मचारी बोलतोय, मी biba.in वरती माझी ऑर्डर प्लेस केली आहे, तर मला दुसरा कोण फोन करेल? कोणाला माहिती आहे? biba.in वरती मी त्याच्या कर्मचाऱ्याचा फोन आलाय। त्यांनी सांगितलं की तुमचा जो ॲड्रेस आहे तो चुकीचा आहे, नाशिकचा आहे, त्यामुळे मी तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर तिथे प्लेस करू शकत नाही। अशा प्रकारे त्याने सांगितलं। तुमची अशी ऑर्डर प्लेस झालेली आहे। ते बोलत असताना त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला एक स्कॅन करण्यासाठी मी कोड पाठवतो, कारण तुमचा ॲड्रेस चुकीचा आहे, त्यामुळे तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर देणं पॉसिबल नाही, तर तुम्ही अगोदर पे करा, मग आम्ही तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस आहे तिथे डिलिव्हरी देतो, असं सांगितलं। लगेच त्यांनी ऑर्डरमध्ये सांगितलं आणि तुमचा ॲड्रेस असं सांगून त्याला त्या महिलेला एक QR कोड पाठवला। QR कोड मध्ये त्याने जी अमाऊंट पाठवली 1700 रुपये 50 पैसे। सदर महिलेने ऑर्डर घ्यायची होती, त्या महिलेला तो ड्रेस आवडलेला होता, त्यामुळे अगोदर त्या महिलेने पेमेंट केलं QR कोडने 1700 रुपये 50 पैसे। परंतु त्या भामट्याने त्या महिलेला सांगितलं की आपण जास्तीचं पेमेंट केलेलं आहे, 1,70,000 रुपये 1,70,050 रुपये पेमेंट केलं, असं तिला सांगितलं। तर तुम्ही काय करा, परत मी QR कोड पाठवतो 1750 रुपये 50 पैसे, आणि तो तुम्ही पेड करा, तुमचं जे जास्तीचं पेमेंट आलेलं आहे ते मी परत पाठवतो, असं त्यांनी सांगितलं। असं करत 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 त्याने सदर महिलेकडून 6,20,000 रुपये उकळले। नंतर त्या महिलेच्या लक्षात आलंय की आपलं काहीतरी चुकतंय, तर अशा प्रकारे त्या महिलेला 6,20,000 रुपयाला जो 1700 रुपयाचा ड्रेस आहे तो पडलेला आहे मित्रांनो। तर आपण ही काळजी घ्या, कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर करताय तर अशा प्रकारे सायबर भामटे जे आहेत नवीन, त्यांनी मोडस ऑपरेंडी आणलेली आहे गंडवण्यासाठी। तर धन्यवाद मित्रांनो।